नमस्कार सोलापूरकरांनो, आज आपण चॅलेंज करणार आहे ते पण लेमनचं ते काय म्हणतात त्याला लेमन ईटिंग विथ नो एक्सप्रेशन चॅलेंज करणार आहे। तर मी ना हे घेतलंय, भीती तर वाटायला लागली आहे घेतल्यावर। तर आपण ना बघू कसं होतंय। वास तर घेतानाच आंबट लागायला लागले। आधी ट्रायल करू आपण, पहिल्यांदा ट्रायल करून मग बघू कसं लागते कसं नाही। आणि सकाळी माझ्यासोबत ना एक हे झालं, काय झालं माहिती का, की ते संत्र्याचं वरचं सालपट असतंय ना, तर ते कोणतर असं काढून ठेवलं होतं। तर मी काय केले, चला आपले डोळे तर स्वच्छ होतील म्हणून ते घेऊन असं घेतले, तर डोळे असे माझे लाल भडक झाले होते। ठीक आहे म्हणलं, ओके तसं झालं। तर 1 तास त्याला असं घासत बसले, माझ्या डोळ्यांना असं चरचर भगभग व्हायला तर लईच। तर आपण बघू आता हे चॅलेंज कसं होईल कसं नाही। आधी ट्रायल करू। एकदा काय झालं, आम्ही सगळेजण जेवायला गेलो होतो, तर त्यावेळेस ना असे छोटे छोटे लिंबू ठेवले होते तिथं कापून। तर मी काय केले, ते असं घेऊन खाल्ले आणि काय एक्सप्रेशन दिले नाही, काय वाटलं पण नाही, ते ठीक आहे म्हणले। ते तसं केल्यावर ना मग मी आज असं ठरवलं की खरं आपण लेमन चॅलेंज करायला पाहिजे। तर आपण बघू कसं होतंय। हा भीती तर वाटायला लागली। कोणतं खाऊ? हे लहान आहे जास्त, तर हे पहिले करू। कसं करायचं, असं घेऊन असंच माझं तोंड राहणार हा, आणि खाल्ले तरी पण असं असणार। ओके चला स्टार्ट करू। सनका लागलाय डोक्यात। हे खाऊन डोक्यातच काय तर आहे बहुतेक। थोडं तर एक्सप्रेशन ठेवलंय। तर गाईज मला तर खाऊ वाटेना, हे लांबट लागायलंय। एक्सप्रेशन कसं तर कंट्रोल ठेवलंय। तर गाईज तुम्ही पण असं काही चॅलेंज केला असाल तर मला कमेंट करून सांगा, आणि कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा। आणि जर दुसरं कोणतं चॅलेंज करायचं असेल तर मला कमेंट करा। बाय।